सादर प्रणाम आणि सगळे वरिष्ठ आष्टी रहिवासी आणि माझे मार्गदर्शक आणि सगळे वरिष्ठ मित्रमंडळ यांना सुद्धा माझा सादर नमस्कार. मी आपल्या सर्वांपेक्षा वयाने खूप लहान आहे, तरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी, निनावे सरांनी, पांडे सरांनी, सागरजींनी आणि सर्वांनी एक मला आदेश देऊन ही सेवा करण्याचा जो मला हिंदी मराठी सगळ्यांना ओके आहे ना, हिंदी मराठीमध्ये म्हणजे चालेल ना की हिंदीमध्ये बोलता येईल मराठी. तर आपल्या सर्वांना या कोजागिरीच्या उत्सवामुळे एकत्रित सहपरिवार एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये येण्याचे भाग्य झालं. एक वर्ग असतो जिज्ञासू वर्ग, एक असतो अभ्यासू वर्ग आणि तिसरा असतो कर्मेच्छू वर्ग. म्हणजे काही जणांना आपल्या संस्कृतीविषयी किंवा जगातल्या कुठल्याही गोष्टीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा असते आपल्यामध्ये. आणि बाकी प्रजातींमध्ये, प्राण्यांचे म्हणा, पक्ष्यांचे म्हणा, झाडांचे म्हणा, आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की एक महत्त्वपूर्ण जो फरक जो आहे, मेन डिफरन्स बिटवीन ह्युमन बिईंग्स अँड माझं जरा इंग्लिश विषयीचं माझं कम्युनिकेशनचं कम्फर्टनेस जास्त आहे. ते माझं ॲक्च्युली लज्जादायक वाटायला पाहिजे की भारतात राहून माझ्या स्वतःच्या मातृभाषेपेक्षा दुसऱ्या भाषेवरचं प्रभुत्व जास्त आहे. माझ्या शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. पण विषय आहे की आपलं शास्त्र सांगतं की मनुष्य जीवनाचं वेगळा विविध व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ह्युमन बिंग्स अँड अदर स्पीशीज इज द इन्क्विजिटिव्हनेस. अथातो ब्रह्म जिज्ञासा. व्यक्ती जिज्ञासा करू शकतो. तर जिज्ञासा ही कुठल्याही ज्ञान अर्जनाची सुरुवात असते आणि जिज्ञासानंतर येतं चिंतन आणि मनन, त्याला म्हणतात अभ्यासू वृत्ती. आणि तिसरी वृत्ती असते कर्मेच्छू वृत्ती. तर याला जसं म्हणतात आपण आज जसं आजच्या जगामध्ये आपण होल वर्ल्ड इज नाव अ ग्लोबल विलेज. चायनामध्ये काय चालू आहे, रशियामध्ये काय चालू आहे, US मध्ये आपल्याला हा कम्युनिकेशन मीडियममुळे आता सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळायला लागल्या. तर नाव वी आर नॉट बाउंड विथ वन विलेज, वी आर नाव ग्लोबल सिटीजन्स. आपण आता वैश्विक नागरिक झालेलो आहोत. आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली आहे, जाणकारी झाली आहे. सो देअरफॉर वी हॅव व्हॉट यू कॉल म्हणजे भरमसाठ माहितीचा आपल्यावर महापूर झालेला आहे सोशल मीडियामुळे. सो वी हॅव लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, बट दॅट इन्फॉर्मेशन इज नॉट ट्रान्सफॉर्मिंग इन टू लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे आपल्याला जिज्ञासा आहे, जिज्ञासा असल्यामुळे आपल्याला विविध माध्यमातून आपल्याला काय पाहिजे काय नाही याची सगळी माहिती भेटते. पण त्या माहिती भेटल्यामुळे माहितीचा ओव्हरलोड आहे आपल्याकडे, पण त्या माहितीमुळे आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. असं म्हणतात दॅट इन्फॉर्मेशन विच डज नॉट क्रिएट पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन इज युजलेस. अशी माहिती जी आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकत नाही, अशा माहितीला काही उपयोग नाही. आपल्या आजच्या जगामध्ये इतकी माहिती आहे पण जीवनामध्ये बदल नाही. का? कारण की मधला जो मनन ही स्टेज आहे, मनन आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी इच्छा किंवा त्या गोष्टीचा वातावरण नाही. त्यामुळे माहिती असून सुद्धा आपल्याला सगळ्यांना सगळ्या गोष्टीची ऑलमोस्ट माहिती असते आपल्या संस्काराविषयी, संस्कृतीविषयी. पण समाजामध्ये अशी बांधणी किंवा असं वातावरण निर्माण होत नाही जोपर्यंत आपण आपल्या गोष्टींपासून, मुळांपासून दूर जात जातो. जसं फॉर एक्झाम्पल असं म्हणतात की आता जसं म्हणजे जगा आता जसं खूप सारे देश मिळून आपल्या विश्वामध्ये खूप सारे देश आहेत. म्हणजे एक आणि देशामध्ये खूप सारे राज्य आहेत, राज्यामध्ये खूप सारे जिल्हे आहेत, जिल्ह्यामध्ये तालुके आहेत, तालुक्यामध्ये गाव आहेत, गावामध्ये वार्ड आहेत, वार्डामध्ये घर आहेत आणि घरामध्ये काय परिवार आहे. त्या जगाचा केंद्रबिंदू काय? परिवार आहे. कारण की खूप सारे परिवार मिळून गाव बनतो, खूप सारे गाव मिळून तालुका बनतो, तालुका मिळून जिल्हा बनतो. तर या परिवाराची संकल्पना आणि परिवाराचे केंद्र काय? गृहिणी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये परिवाराला गृहस्थ आश्रम असं म्हणतात. आश्रम या शब्दाचा अर्थ काय? आता आपण बघतो कुठे आश्रम म्हणजे कुठल्या तरी बाबांचा आश्रम असेल, संन्यासी लोक राहतात, साधू लोक राहतात, त्याला आश्रम म्हणतात. पण आपल्या संस्कृतीमध्ये एक गृहस्थ किंवा एक लग्न झालेला व्यक्ती आपल्या मुलं बाळं आई वडील यांच्यासोबत राहण्याची जी जागा आहे त्याला सुद्धा आश्रम म्हटलं आहे. आश्रम या शब्दाचा अर्थ काय? जगामध्ये आपण भरपूर परिश्रम करतो,
करतो, सगळेजण कमवण्यासाठी बाहेर जातात, कामधंदा करतात, सगळं करतात. पण अशा ठिकाण जिथे तुम्ही जगाचा श्रम विसरून आराम करू शकता किंवा जिथे तुमच्या मनाला आध्यात्मिक आणि आनंदाने शांती भेटेल, त्या स्थानाला म्हणतात आश्रम. तुम्ही कधी जा हरिद्वारमध्ये, उत्तराखंडमध्ये किंवा भारतामध्ये कुठल्या अशा आश्रम ठिकाणी जा, असं सात्विक वातावरण तिथे गेल्यावर शांत वाटतं. तर याला म्हणतात आश्रम. तर प्रत्येकाच्या घराला आश्रम ही पदवी दिली आहे. आश्रम किंवा ग्रहस्थ आश्रम. आणि ग्रहस्थ आश्रमाचं केंद्र कोण आहे? गृहिणी. संस्कृतमध्ये गृहिणी म्हणजे जी घराची मालकीण असते तिला गृहिणी म्हटलं जातं. आता संस्कृतच्या व्याकरणानुसार बघायला गेलं तर गृहिणीचं पुल्लिंग होतो गृही, गृही होतो, पण पुरुषाला गृही म्हणत नाही. नाहीतर याचा अर्थ काय झाला, घराची मालकीनी गृहिणी आणि दुसरं म्हणजे पुरुष आहे घराचा मालक, त्याला गृही म्हटलं पाहिजे होतं. नाही, त्याला म्हणतात ग्रहस्थ. बेसिकली प्रत्येक परिस्थितीमध्ये घराची मालकीनी गृहिणी असते आणि हा पती हा तिच्या इच्छेने किंवा तिच्या मालकीच्या अंडर राहत असतो. इतकी आपली संस्कृती इतकी महानता दिली आहे. जसं फॉर एक्झाम्पल जगात आता जसं आपण दैवाची संकल्पना घेतो जगात कुठेही, जसं अमेरिकेच्या नोटवर बघा तुम्ही करन्सीवर तिथे लिहिलेलं असतं वी बिलीव्ह इन गॉड. तर त्या तिथं भगवंतांचा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतात गॉड. तर गॉड ही संकल्पनेमध्ये त्यांचं म्हणजे हिंदू धर्म असो किंवा जगातला कुठलाही धर्म असो, त्यामध्ये भगवंतांची संकल्पनेमध्ये 3 गोष्टी असतात. 3 गोष्टी कुठल्या? जी म्हणजे जनरेटर, ओ म्हणजे ऑपरेटर, डी म्हणजे डिस्ट्रॉयर. जो या सृष्टीचा निर्माण करू शकतो, जो ही सृष्टी ऑपरेट करू शकतो आणि जो हे सृष्टी डिस्ट्रॉय करू शकतो. म्हणजे सृजन करणारा, पालन करणारा आणि विनाश करणारा. तर आपल्या सनातन संस्कृतीमध्ये या 3 देवता कोण आहेत? सृजन करणारे ब्रह्माजी, पालन करणारे विष्णू आणि विनाश करणारे रुद्र म्हणजे शिवजी. तर बघा आपल्या संस्कृतीमध्ये आणि ह्या त्रिदेवांनी सगळ्यात महत्त्वाचे वैश्विक पोर्टफोलिओ जे आहे, जसे आता मोदी मंत्रालयामध्ये मिनिस्ट्रीज असतात, फायनान्स मिनिस्ट्री, एज्युकेशन मिनिस्ट्री, डिफेन्स मिनिस्ट्री किंवा कुठलीही मिनिस्ट्री असतात. मंत्रिमंडळामध्ये आपल्या वैश्विक मंत्रिमंडळामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये कुणाला सर्वात जास्त इम्पॉर्टंट पोर्टफोलिओज कुणाला भेटले? आपण असं ठरवतो ना, ये साल पोर्टफोलियो किसको मिलेगा, उसके हिसाब से किस पार्टी का ज़्यादा वजन है वो डिसाईड किया जातं. जसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार झाला तर कुठल्या पक्षाला कुठलं मंत्रिमंडळ मिळालं त्याच्यावर लोकांचा कल असतो. तर विचार करा, जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची मिनिस्ट्री असते फायनान्स मिनिस्ट्री. फायनान्स मिनिस्ट्री कुणाकडे आहे? लक्ष्मी देवीकडे, म्हणजे एका स्त्री देवीकडे. डिफेन्स मिनिस्ट्री कोणाकडे आहे? दुर्गा देवीकडे, म्हणजे माता शक्तीकडे. आणि अजून एज्युकेशन मिनिस्ट्री कुणाकडे आहे? सरस्वती देवीकडे. त्या आपल्या संस्कृतीच्या सगळ्यात महान मिनिस्ट्री ज्या आहे, सगळ्यात महत्त्वाच्या म्हणतात किंवा त्या कोणाकडे दिलेल्या आहेत? स्त्रियांकडे दिलेल्या. का? कारण की त्या आपल्या संस्कृतीचा आधारभूत अंग आहे. आणि अजून एक सांगतो ॲनालॉजी वाईज की जसे देवाच्या 3 ताकदी आहेत, सृजन शक्ती, पालन शक्ती आणि संहार शक्ती. आपल्या कुठल्याही पुरुषामध्ये ती शक्ती नाही, पण प्रत्येक स्त्रीमध्ये देवाचे 3 रूप आहेत. कसे काय आहेत? सृजन कुठे होतं? नवीन बाळ कुठे जन्माला येतं? स्त्रीच्या गर्भात जन्माला येतं, म्हणजे तिच्यामध्ये ती सृजन शक्ती आहे, म्हणजे ब्रह्माजींची ताकद आहे. आणि 9 महिने बाळाचं पालन पोषण आपली किती इच्छा असली तरी पुरुष काय करू शकतो का? काहीच नाही करू शकतो. कारण की 9 महिने पालन पोषण कुठं होतं? ऑटोमॅटिकली स्त्रीच्या गर्भात होतं. तर पालन शक्ती सुद्धा म्हणजे विष्णूची शक्ती सुद्धा स्त्रीच्या शरीरातच दिली आहे. आणि तिसरी आहे संहार शक्ती. संहार शक्ती म्हणजे कुठे बघून घ्या, जर एका पतिव्रता किंवा सात्विक स्त्रीला किंवा महान स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू निघाले, जर ती कुठल्या घरी किंवा कुठे दुःखी असेल तर त्या कुळाचा किंवा घराचा समूळ नाश होतो. हा महाभारत त्याचं उदाहरण आहे. म्हणजे देवाने तिला सृजन शक्ती, पालन शक्ती आणि विनाश शक्ती सुद्धा दिलेली आहे. जगातले सगळे महान युद्ध, मोठे मोठे विनाश हे स्त्रीच्या रडण्यामुळे झाले. तर स्त्रीच्या डोळ्यामध्ये विनाश शक्ती असते, स्त्रीच्या नाभीमध्ये पालन शक्ती असते आणि स्त्रीच्या गर्भामध्ये सृजन शक्ती असते. तर देवाचं हे मूर्तिमंत स्वरूप प्रत्येक स्त्री देहामध्ये भगवंतांनी संचारलेलं आहे. त्यामुळे त्या लेवलचं रिस्पेक्ट सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये. मी हे का सांगतो? कारण परिवाराचं केंद्र जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत परिवार ही संकल्पना समजणार नाही. तर परिवाराच्या केंद्रामध्ये गृहिणी आहे. गृहिणी म्हणजे माता भगिनी आहे. आणि त्या माता भगिनींना आपल्या आध्यात्मिक सृष्टीमध्ये किती महत्त्व देण्यात आलं हे आपल्याला जेव्हा समजेल तेव्हा आपोआप परिवार संकल्पना की या सगळ्या बाबतींमध्ये
त्यांना जबाबदारी ही तितकीच असते. असं म्हणतात ना तुकाराम महाराज, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. तर स्त्रियांना देवाने तिन्ही शक्ती दिल्याच आहेत, तर त्यांच्यासाठी त्यांच्या अंगावर जबाबदाऱ्या सुद्धा तितक्याच आहेत. तर समाजाची बांधणी जितकं दैवत्व स्त्रियांमध्ये आहे, आपल्या शास्त्रामध्ये म्हणतात यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीची पूजा केली जाते तिथेच सर्व देवांचा वास असतो. खूप आपण व्रत वैकल्य केलं, खूप पूजा मान्य केली, पण घरची स्त्री जर रडत असेल तर त्या सगळ्या व्रत वैकल्यांचा काही उपयोग नाही. का? कारण की तिच्यातली विनाशी शक्ती जागृत झाली आहे तिच्या डोळ्यांच्या अश्रूतून. तर इतका महत्व देण्यात आलेला आहे. तर यामध्ये परिवाराची ही संकल्पना जर समजली की याचा केंद्रबिंदू जर त्यामध्ये स्त्रियांच्या संस्काराविषयी ट्रेनिंग. आजकाल कसं झालंय की आपल्या प्रत्येक गोष्टीचा सोर्स काय. आता आपण आजकाल कसं कोरोनानंतर तरी सगळेजण आपण काय खातोय, काय पितोय, कुठला खातोय, कुठला पाणी पितोय याविषयी खूप सर्व काळजी घेतात. तर आपल्या तोंडात काय चाललंय, आपल्या नाकातून कुठली हवा चालली आहे. सगळेजण मास्क वापरला 2 वर्ष, तर काय विचार करून वापरला आपण की आपल्या नाकामध्ये काय चाललंय, तोंडामध्ये काय चाललंय, किंवा याविषयी आपण खूप चिंता करतो. आपल्या मुलाबाळांना आपण खाऊ देत नाही, अरे रस्त्यावरची पाणीपुरी नको खाऊ, हे नको खाऊ, ते नको, पोट खराब होईल, हे होईल. पण आपल्या मनात काय चाललंय याच्याविषयी कोणीच कंट्रोल ठेवत नाही. आपल्या तोंडातून पोटात काय चाललंय याविषयी खूप कंट्रोल करतो. पण आपल्या टीव्हीवरून, बॉलिवूडवरून, मीडियावरून कित्येक गोष्टी आपल्या मनात जात असतात, पण त्यामध्ये आपण काहीच फिल्टर छन्नी लावलेली नाहीये. जे जसं येतं तसं जातं. आणि त्यामध्ये हे बघा, आता जसं मी MBAचा स्टुडंट आहे, अहमदाबादमध्ये आम्हाला केस स्टडीज शिकवायचे. केस स्टडीज म्हणजे कसं असतं, ॲडव्हर्टायझिंग ब्रँडिंग मध्ये कसं असतं, व्हॉट इज मार्केटिंग म्हणजे इंग्लिशमध्ये सांगतो. मार्केटिंग इज ऑल अबाउट टू कन्व्हिन्स यू टू बाय थिंग्स विच यू डोंट नीड, टू स्पेंड मनी विच यू डोंट हॅव, अँड टू इम्प्रेस पीपल विच यू एनिवेज डोंट लव्ह. आता मी मराठी सांगतो. मार्केटिंग म्हणजे काय आहे, तुम्हाला अशा गोष्टी विकत घेण्यासाठी परावृत्त करणे ज्या तुम्हाला गरजेच्या नाही. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याची कधी ॲडव्हर्टाईज लागते का? तांदळाची ॲडव्हर्टाईज, गव्हाची ॲडव्हर्टाईज, किंवा तेल, तिखट, मीठ, जे आपल्या बेसिक मूलभूत गरजा आहेत, ज्यांना गरज आहे त्यांना तिने ॲडव्हर्टायझिंग विकत घेतात. ते या गोष्टींची गरज लागते, कधी ॲडव्हर्टाईज होते. पण ॲडव्हर्टायझिंग किंवा मार्केटिंग कसे करतात, ते अशा गोष्टी तुम्हाला कन्व्हिन्स करतात ज्या तुम्हाला गरजेच्या नाही आहेत, किंवा ज्याची टू कन्व्हिन्स टू यू बाय थिंग विच यू डोंट नीड, टू स्पेंड मनी विच यू डोंट हॅव. आणि आजकालच्या जगात पैसे कुठले खर्च करतात, क्रेडिट कार्डचे, जे आपल्याकडे अस्तित्वातच नाही आहे. 45 दिवसानंतर त्याचे पेमेंट करायचे. अँड टू इम्प्रेस पीपल विच यू एनिवेज डोंट लव्ह. आणि आपण ह्या वायबड गोष्टी अशा गोष्टी व्यक्तींसाठी विकत घेतो ज्यांना आपण इम्प्रेस करण्यासाठी आयुष्य लावतो, पण ते लोक एनिवेज तुमच्यावर प्रेम करत नाही. तर त्यांना इम्प्रेस करून उपयोग तरी काय. आणि जे तुमच्यावर प्रेम करतात ते तुमच्याकडे काही नसलं तरी तुमच्यावर इम्प्रेस होते. तर ही आजकालची संकल्पना कशी झाली की ते समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये आपल्या वस्तू घुसवण्याचा प्रयत्न करतात. मग सामाजिक रूढी परंपरांवर मग ते आघात आणून मग कन्व्हिन्स करतात. आणि विषय प्रॉब्लेम असं झालाय की घराघरामध्ये संस्कार विषयावर चर्चा होत नाही. संस्कार विषयावर समाजामध्ये चर्चा झाली पाहिजे. आपली संस्कृती इतकी वैज्ञानिक आहे की म्हणजे आता तो एक वेगळाच विषय झाला की प्रत्येक गोष्ट का करावी, का नाही करावी, यासाठी खूप मोठा सेशन आहे. म्हणजे आपली प्रत्येक रीती परंपरेमध्ये इतका मोठा विज्ञान आहे. जसं सिंपल बिंदी लावणं असो, किंवा जसं आता बोलतात की इथं आपला ॲक्युप्रेशरचं पण खूप जणांनी ऐकलं असेल. तर आपण इथं डेली इथं पुरुषांना दिलं आणि स्त्रियांना बिंदी का लावलं जातं, कारण की इथं हा मोठा चक्र असतो. आता त्याचा आध्यात्मिक वेगवेगळे नाव आहेत, पण रेग्युलर बेसिसवर हा प्रेस झाला तर आपली शारीरिक, जसं हातावर पॉईंट असतात, पायावर पॉईंट असतात, आता हे मॉडर्न विज्ञान आता शोधायला लागतं. याच्यावर गेलं तर आपण आपल्या प्रत्येक गोष्टीवर खूप साऱ्या गोष्टींचा निष्कर्ष काढू शकतो वैज्ञानिकदृष्ट्या. पण महत्त्वाचा विषय मी हे सांगतोय की घर परिवारामध्ये संस्काराविषयी चर्चा झाली. अर्जुन, भीम, नकुल, सहदेव हे 5ही पांडव जन्मले जंगलात. त्यांचं अर्ध आयुष्य जंगलात गेलं. ते द्रौपदी वस्त्र हरल्यानंतर परत 13 वर्ष जंगलात गेले. परत लाक्षागृह जाळल्यानंतर परत काही वर्ष जंगलात गेलं. तर त्यांचं 60% आयुष्य जंगलात गेला. तसं सेम शिवाजी महाराज नेहमी दगदगीत जगले. 1630 मध्ये त्यांचा जन्म झाला, 1680 मध्ये ते हे झालं त्यांचं निधन. तर 50 वर्षात ते इतके युद्ध जिंकले, त्यांनी इतके युद्ध केले, त्यांना आरामाची वेळ नव्हती. आणि त्यांचं साम्राज्यही मुघलांपेक्षा कमी होतं.
तर जर आपण फक्त पैसा किंवा संपत्ती किंवा वस्तू या दृष्टिकोनातून यशाची व्याख्या केली तर शिवाजी महाराज कधीच यशस्वी नव्हते कंपॅरेटिव्हली. का? पण संस्कार आणि लिगसी किंवा चांगल्या तत्वांनी ते जगले आणि त्यांचा आठवण आपण त्यांच्या संपत्तीसाठी करत नाही. ज्याच्याकडे जास्त संपत्ती असते त्याला जग आठवण ठेवत नाही. ज्याच्याकडे तत्वांची संपत्ती असते, ज्याच्याकडे चांगल्या तत्वांची, चांगल्या संस्काराची आणि चांगल्या लोकांच्या बांधणीची, सुराज्याची जी संपत्ती असते त्याला जनता आठवण ठेवते. त्यामुळे परिवारामध्ये ही चर्चा झाली पाहिजे. रामायण महाभारताविषयी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं आजकालच्या मीडियानुसार स्त्रियांना कन्व्हिन्स केलं जातं की आता आपल्या संस्कृतीमध्ये जसं युरोपमध्ये म्हणतात की इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झाली, पण युरोपियन इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जी होती ती भारताच्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनला समाप्त करून ती उभी झाली. भारतामध्ये असं म्हणतात की आधी औद्योगिक धंदे वगैरे जास्त नव्हते, असं नाही आहे. भारतामध्ये शिवाजी महाराजांच्या काळातलं तुम्ही 12 बलुतेदारांची एक ऐकलं असेल तर मी सांगतो, घराघरात उद्योगधंदे होते. 12 बलुतेदारांमध्ये सुतार, शिंपी, चांभार, सोनार, लोहार सगळ्यांच्या घरी. आता आजकाल असं स्त्रियांना कन्व्हिन्स केलं जातं की जे जॉब वगैरे करणं, म्हणजे आधीच्या काळातल्या स्त्रियांचा आर्थिक जो सहभाग होता देशाच्या बांधणीत तो 60% जास्त होता. का? कारण की शेतकरी असेल तर त्याचे 60% कामं शेतकऱ्याची स्त्री त्याला मदत करायची. शिंपी असेल तर त्याचे 60% कामं त्याची पत्नी मदत करायची. चांभार असेल तर चमडा सुकवण्यापासून ते चमडा कापण्यापासून ते स्त्रियामध्ये. तर प्रत्येक उद्योगधंद्याची 60% स्किल्स कोणामध्ये होती? स्त्रियांमध्ये होती. तर असा जो भास दिला जातो की नाही भारतीय स्त्रिया कधीच आर्थिक कार्यामध्ये गुंतलेल्या नव्हत्या, नाही. आपल्या संस्कृतीमध्ये सुरुवातीपासून 60% वरचं कॉन्ट्रीब्युशन स्त्रियांचं होतं. पण संस्कृतीमध्ये कसं दाखवण्यात येतं, म्हणजे असं म्हणतो की भारताचं सगळ्यात मोठं नुकसान जर ब्रिटिश लोकांनी केलं असेल तर या 2 शब्दांमुळे. ब्रिटिश लोकांनी 200 वर्ष राज केला, त्याच्या आधी 600 वर्ष मुघलांनी राज केलं. मुघलांनी आपल्या संस्कृतीला बलपूर्वक थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ब्रिटिशांनी खूप दिमाग लावला. त्यांनी आपली मंदिरं तोडताड असं नाही केलं. त्यांनी काय केलं, 2 शब्द आणले फक्त आणि भारतीयांना कन्व्हिन्स केलं की तुमची जी संस्कृती आहे ती मूळ म्हणून. त्यांनी पहिला शब्द आणला मायथॉलॉजी, की तुमचे जे सगळे इतिहास पुरुष आहेत किंवा तुमचे जे आदर्श आहेत ते सगळे कोण आहेत? ते मायथॉलॉजी, ते अस्तित्वातच नव्हते. तर ज्या व्यक्तीला त्याचे आदर्श पुरुषांचं अस्तित्वच नाहीसं झाला तो प्रेरणा घेणार कुठून? त्याला राम कृष्ण हे सगळे मायथॉलॉजी वाटायला लागले. त्याला एक काळ असा येईल आता जर फॉरेन मीडियाच्या आपण याच्यामध्ये राहू तर पुढच्या काळात 50-100 वर्षानंतर ते शिवाजी महाराजांना मायथॉलॉजी म्हणतील, महाराणा प्रतापांना मायथॉलॉजी म्हणतील. त्यामुळे मायथॉलॉजी या शब्दानं भारताचं इतकं नुकसान केलं. मायथॉलॉजी म्हणजे कथा, म्हणजे की आपले सगळे जे शास्त्र, आपला जो इतिहास आहे त्याला त्यांनी समूळ नाश केला. आपली शिक्षण पद्धती, त्यांनी गुरुकुलची जी शिक्षण पद्धती होती त्याचा समूळपणे नाश केला. त्यामुळे आणि कन्व्हिन्स केलं की आपल्या संस्कृतीमध्ये परिवार जे होतं, आता त्यांना जसं मी बोललो की आपल्यामध्ये वैश्विक भावना आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया किंवा अवघे विश्वची माझे घर. पण इंटरनॅशनल वैश्विक भावना काय? आपण जगाला आपला परिवार म्हणून बघतो आणि पाश्चात्य देश जगाला एक भौतिक मार्केट म्हणून बघतात. आणि त्यांच्या मार्केटमध्ये फायदा कधी होईल जेव्हा आपले परिवार तुटतील. जसं एका घरामध्ये एक टीव्ही आहे तर त्या टीव्ही कंपनीला काय फायदा होईल? एका घरी एक टीव्ही जाईल. पण घराचे जर तुकडे झाले, एका घरामध्ये 3 भाऊ राहतात, 3 भावाचे 3 घरं झाले तर एका घरात 3 टीव्ही राहील. तर आपले परिवार जितके तुटतील तितका या फॉरेन कंपन्यांचा जास्त फायदा होईल. त्यामुळे त्यांची ब्रँडिंग, त्यांची ॲडव्हर्टायझिंग इतकं कन्व्हिन्सिंग असतं. आणि आता जसं आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे असं आजकालच्या मोठी ट्रेंड आहे स्त्रियांना सांगायला की म्हणजे चूल आणि मूल केलं म्हणजे फक्त स्त्री चूल आणि मूलमध्येच असायला नको. पण यामध्ये आपल्याला समजायला पाहिजे की विषय असा आहे की त्या वस्तू वाईट नव्हत्या. जगामध्ये विचार करा, सगळ्यात महान प्रोफेशन कोणता असेल? बँकिंग प्रोफेशन आहे, कोणी पॉलिटिशियन असतात, कोणी पोलीस असतात, कोणी वनरक्षक असतात, कोणी काही बिझनेस असेल. पण जगातलं सगळ्यात महान प्रोफेशन किंवा जगातलं सगळ्यात महान कार्य कुठलं असेल तर ते म्हणजे नवीन बाळाला संगोपन करणं. का? कारण की तो पुढची पिढी घडवणार आहे, पुढचं भविष्य त्याच्यावर निर्भर करतं. पण हे फॉरेन कसं म्हणतात, ये मसाला यूज करो आपके घर में रेस्टॉरंट जैसा खाना बनेगा. म्हणजे 10 वर्षात त्याने आपली मनस्थिती किती बदलवली.
सगळ्यांना माहिती आहे की घरचे जेवणा इतका सात्विक, सोज्वळ, हेल्दी, स्वास्थ्यवर्धक जेवण अन्न जगात कुठेही नाही. पण हे मार्केटिंग कंपन्यांनी 5-6 वर्षात कशी आपली मनस्थिती बदलली आपल्याला कळलं सुद्धा नाही. आधी ते सांगायचे की घर जैसा खाना रेस्टोरेंट में देंगे इसलिए हम आप रेस्टोरेंट में आओ. मग आता लोक इतके आहारी गेले की आता ते मसाले असे विकत आहेत की आपके घर पे रेस्टोरेंट जैसा खाना बनव. म्हणजे मनामध्ये काय टाकत आहे की घरचं जेवण चांगलं नाही, रेस्टॉरंटचं चांगलं आहे. अरे पण जेव्हा जिथं प्रेमाने म्हणजे स्वयंपाकघर हा जगातला सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे, सगळ्यात मोठी इंडस्ट्री. आणि म्हणजे ब्रिटिश लोकांनी काय केलं ना, त्या गोष्टींमधला डिग्निटी काढून टाकली. डिग्निटी काढून टाकली म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एका कार्याच्या मध्ये एक आदर हवा होता की मी हे कार्य करतो तर त्यामध्ये एक मला आदर भेटला पाहिजे. तर त्यांनी आपल्या मूवीजद्वारे किंवा सिरियल्सद्वारे किंवा ॲडव्हर्टाईजद्वारे असं दर्शवण्यात आलं वारंवार की ज्या स्त्रिया फक्त चूल आणि मुलगा किंवा स्वयंपाकातल्या मुलांना सांभाळतात यांच्या त्या स्त्रियांचा मागचा आदर काढून टाकण्यात आला नाही. पण आपल्या संस्कृतीमध्ये त्यांना परमोच्च आदर देण्यात आला होता. सगळ्यात महत्वाचे कार्य. आणि त्यामध्ये तर आपल्या समाजाला हे समजलं पाहिजे की जगामध्ये या आपण प्रत्येक गोष्टीची रिप्लेसमेंट शोधू शकतो. पण आईची रिप्लेसमेंट शोधू शकतो का? फॉरेनमध्ये असं झालं आता तिथं इतकं इकॉनॉमिक क्रायसिस चालू आहे. आता फायनान्स टर्ममध्ये सांगायचं झालं तिथं कसं असतं की 0 ते म्हणजे जन्मल्यापासून ते 18 वर्षापर्यंत बाळ सरकार सांभाळतं. कारण की आईबाबांना वेळ नसतो, चिल्ड्रन डे केअरमध्ये टाकतात. आणि मग 50च्या वरचे म्हातारे सरकार सांभाळतात. आणि मधले जे 18 ते 50 वर्षातले मधले युवा असतात ते आपला स्वतंत्रपणे जगतात. तर त्यांना असं वाटतं की म्हणजे जीवनाचा पहिला हिस्सा आणि जीवनाचा शेवटचा हिस्सा परिवार सोबत नसतो त्यांच्या. मुलगा जन्मला, आई बाबांना वेळ नाही, ती कामाला जाते, ही कामाला जाते, मुलगा गेला डे केअरमध्ये. पण आपली परिवार संघटना अशी होती की मुलांमध्ये पंचकोश विकास व्हायचा. आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं की प्रत्येक व्यक्तीवर 5 कोश असतात. प्राणमय कोश, मनोमय कोश. आता हा वेगळा विषय पण मी थोडंसं टच करतो. मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, म्हणजे प्राणमय कोश. तर म्हणजे बेसिकली त्याचा शारीरिक विकास, त्याचा मानसिक विकास. म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायला गेलं त्याला म्हणतात ना इंटेलिजेंट क्वेश्चन, IQ. इसका IQ बहुत अच्छा है. इसका इमोशनल क्वेश्चन, इसका स्पिरिच्युअल क्वेश्चन, त्याला म्हणतात IQ, EQ, SQ. त्याला आपल्या तैतरीय उपनिषदामध्ये त्याला म्हटलंय पंचकोश विकास. तर ज्या घरामध्ये परिवार व्यवस्था आहे, ज्या घरामध्ये आई संस्कार देते, ज्या घरामध्ये राजे असतात, जसं शिवाजी महाराज त्यांच्या शब्द किती म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास तर वेगळाच एक सेशन झाला. आम्ही मुंबईमध्ये असताना किल्ल्यांचे हे करायचे, रायगड, प्रतापगड, मुलांना घेऊन जायचे, तिथे किल्ल्यांवर जाऊन शिवाजी महाराजांविषयी सांगायचे. तर आमचा 60% फोकस जिजामातेवर असायचा. का? कारण की शिवाजी महाराज तर फळ आहे. तुकाराम महाराज म्हणायचे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर फोकस आपण मुलावर केला. आणि मूळ काय आपल्या संस्कृतीचा? परिवार. आणि परिवाराचं मूळ काय? गृहिणी. तर या विषयावर जर फोकस केला, त्यांना एक त्या लेवलचा आदर दिला, मान दिला, सन्मान दिला आणि त्या प्रत्येक गोष्टींविषयी समजून घालली. प्रत्येक गोष्टी असो, जसं म्हणजे यामध्ये मी कुठेही बाहेर काम करावं नाही असं नाही आहे मत माझं. पण मत हे आहे की घरच्या ज्या गोष्टी आहेत, घर बांधणी किंवा परिवार बांधणी किंवा मुलांचं संगोपन, याच्या इतकी महान जगात दुसरी गोष्ट नाही. कारण की इथे मला सांगितलंय नाही काय म्हणतात त्याला, सात्विक अन्न असेल तर मन सात्विक असतं. आणि आजकाल जर घरामध्ये प्रेमाने आईनं बनवलेलं अन्न जर बाळाला किंवा पतीला भेटत नसेल तर समाजामध्ये त्यांचं मन कंट्रोल नाही राहिलं तर मग समाजामध्ये विविध विघटक गतिविध्या घडतात. त्यामुळे अल्टिमेट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? स्त्रियांच्या हातात आहे. आणि त्यामुळे तो आदर, तो सन्मान आणि त्या सगळ्या गोष्टी भेटणं गरजेचं आहे. त्यामुळे तर यामध्ये मी जरा सांगू इच्छितो की ठीक आहे, तर आपल्या संस्कृतीमध्ये हे समजणं खूप गरजेचं आहे की त्या विषयामध्ये सात्विकतेचा किती महत्त्व आहे. जसं परिवाराची सुरुवात होते युवा मुलगा आणि मुलगी यांच्या शिक्षणात. कारण की आपल्या संस्कृतीमध्ये संस्कार प्रबोधक संस्कृती आहे. आपली संस्कृती जी आहे संस्कार प्रधान संस्कृती आहे. संस्कार प्रधान संस्कृती म्हणजे काय? आपल्यामध्ये आयुष्यामध्ये 16 संस्कारांच्या विषयी बोलण्यात आलं. 16 संस्कार म्हणजे काय? पहिला असतो विवाह संस्कार. विवाह संस्कार नंतर
गर्भधान संस्कार नंतर सीमंतनयन संस्कार, मग नामकरण संस्कार. म्हणजे आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आपण संस्कार करतो. तर शास्त्रामध्ये म्हटलंय जसं जन्मा जायते इति शूद्र, जन्माने प्रत्येक जण शूद्र असतो. आजकाल ते चालतं ना की मी जन्माने ब्राह्मण आहे, तुम्ही ब्राह्मण झालो, क्षत्रिय झालो, असं काहीच नाही. शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलंय जन्मा जायते इति शूद्र संस्कारात भवेत द्विज, वेद पाठात पठेत विप्र, ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. काय सांगते यामध्ये? जन्माने प्रत्येक जण हा शूद्र असतो. शूद्र म्हणजे काहीच माहिती नसते. त्याच्यावर जर आई वडिलांनी किंवा त्याच्यावर त्याच्या समाजाने, त्याच्या आई वडिलांनी, त्याच्या बंधू भगिनींनी संस्कार केले तर मग त्याचा होतो दुसरा जन्म होतो. त्याला म्हणतात द्विज. पहिला शब्द जो आपल्याला कन्व्हिन्स केला आपल्या संस्कृतीविषयी की तुमचे जसं असं महाभारतामध्ये कथा आहे अर्जुनाची की अर्जुन जेव्हा दैवी अस्त्र घेण्यासाठी इंद्राकडे गेला तेव्हा उर्वशी त्याच्याकडे आली आणि ती बोलली की माझा म्हणजे त्याने तिला प्रपोजल केला तिने. अर्जुन बोला नाही, माझी पत्नी आहे द्रौपदी, मी तुमच्यासोबत हे करा. म्हणजे संस्कार त्याचे इतके होते. पण ज्या क्षणी अर्जुन हा एक मायथॉलॉजिकल कॅरेक्टर होऊन गेला तर माणूस त्याच्याकडून प्रेरणा घेणार का? जर आपले प्रेरणास्थानच अस्तित्वात चालले गेले म्हणजे 200 वर्ष त्याने आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये इतका छळ केला, इतका घोळ केला की आपलं जसं शिवाजी महाराजांना एक छोटीशी कथा सांगतो. शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावर होते, सिद्धी जोहरने 40,000 सैन्यांची त्याच्या पुढं वेढा केलेला. कोल्हापूरमध्ये आजही तो पन्हाळगड आहे, आपण जाऊन बघू शकतो. तर तिथं इतका त्याला डिफेन्स इतका स्ट्रॉंग होता की तिथं वर जायचं फक्त हवा, खाली येतं फक्त पाणी. इतका स्ट्रॉंग डिफेन्स होता. पण शेवटी शिवाजी महाराजांनी मग काय केलं, त्यांचा एक नावी होता, त्याचं नाव होतं शिवा काशी. खूप महान व्यक्ती होते. काय होते ते? नावी होते, साधे हजाम होते शिवाजी महाराजांचे. पण ते इतके महान आणि इतके चतुर आणि इतके त्यांचा त्याग म्हणजे सांगताना रडायला येतं. ते काय बोलले शिवाजी महाराजांना, ते 6 महिने झाले गडावरचा अन्न पाणी साठा संपला. ते बोलले की आता महाराज एक काम युक्ती करून मी खाली शिवाजी बनून जातो आणि मी शरणागत पत्करतो आणि जसा त्याचा वेळा शिथिल होईल तुम्ही विशाळगडावर निघा. तशी आता ही स्टोरी तर खूप मोठी आहे, सगळ्यांना माहीतच असेल. पण मी हे सांगतोय की त्या दिवशी बाजीप्रभू देशपांडे आणि 600 मावळे शिवाजी महाराजांसोबत विशाळगडाकडे गेले आणि शिवा काशीमध्ये 300 मावळे सिद्धी-जोहरच्या छावणीत खाली गेले. इथं युद्ध झालं, तिथं युद्ध झालं. महत्वाचा विषय मी काय सांगतो, त्या दोघांनाही माहित होतं की मी जर गेलो तर मी मरीन. पण ते संपत्तीसाठी लढत नव्हते शिवाजी महाराजांसाठी, ते पगारासाठी काम करत नव्हते, ते तत्वांसाठी काम करत होते. का? कारण की त्यांच्या संस्कारामध्ये होते. जसं रामायणामध्ये सांगतात की जेव्हा सीतेचं हरण करून घेऊन जात होता रावण, तेव्हा सीतेला बघून जटायूला वाटलं की मी एक पक्षी आहे, माझ्यामध्ये ताकद नाही रावणाला हरवायची, पण माझ्या डोळ्यात देखत मी अदम्य होऊ देऊ शकत नाही. त्याने युद्ध केला, मरेपर्यंत युद्ध केला. जेव्हा राम आले तेव्हा रामाला सांगितलं की राम मी वाचवू शकलो नाही, पण मी माझं कर्तव्य केलं. तर रामाच्या मांडीवर तो गेला. असं म्हणतात की जे भाग्य दशरथाला प्राप्त झालं नाही, रामाचे वडील असून सुद्धा दशरथाला मरण्याक्षणी रामाचं दर्शन झालं नाही, पण ते भाग्य जटायूला प्राप्त झालं. तर सेम ही बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशींनी हा का कनेक्शन लावतोय की जटायू, राम काय बोलत जटायूला की जटायू तुला माहीत होतं की तू युद्ध करशील तर तू मरशील, पण तरी तू आपल्या प्राण्याची पर्वाना करता तू तत्वांसाठी लढलास, तू धर्मासाठी लढलास. आणि त्यामुळे तो जरी हरला, जगाच्या दृष्टीने हरला, पण देवाच्या दृष्टीने खूप मोठा जिंकला. आणि जर आजच्या पिढीसाठी रामायण हे मायथॉलॉजी आहे, पण बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशी यांसाठी रामायण मायथॉलॉजी नव्हती. त्यांच्यासाठी तो त्यांचा इतिहास होता. त्यांच्यापुढे जटायूचा आदर्श होतं. त्यांना माहीत होतं की आम्ही 10,000 सैन्याने आम्ही 600 लोक नाही लढू शकत, पण तरी ते लढले. का? कारण की ते पगारासाठी नाही लढले, ते तत्वांसाठी लढले. तर जोपर्यंत आपण रामायण महाभारताची कथा इतिहास म्हणून सांगत नाही, आपल्या घराघरामध्ये स्त्रियांद्वारे संस्कार भिनत नाही, तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद आणि शिवाजी महाराज सारखे निर्माण होणार नाही. त्यासाठी परिवार बांधणी अत्यंत महत्वाची आहे. कारण की आपले शास्त्र आपला इतिहास आहे आणि हे कुठल्या तिसऱ्या माणसाने येऊन आम्हाला सांगावं याची आपल्याला गरज नाही. त्यामुळे आपले असे सांस्कृतिक सण आणि अशा गोष्टीतून आपण जर असे एकत्रित येत गेलो, या विषयावर वारंवार चर्चा करत गेलो, तर यातून खूप काही गोष्टी होतील. आणि असे आपण वेगवेगळ्या द्वारे रामायण महाभारत, भगवद्गीता असं म्हणतात की प्रत्येकजण आपल्याला हिंदू म्हणतो, पण
भगवद्गीता कोणीच वाचत नाही. भगवद्गीता कोणी वाचली आहे का? मी स्टॅम्प पेपर लिहून सांगतो, कोणी उघडली पण नसेल, लाल मंदिरमध्ये वाचत नसेल, पण एक एक श्लोकावर तरी आपण चर्चा केली पाहिजे. तो वेगळा विषय आहे. ठीक आहे, या इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. मला माफ करा, मी काही माझ्या योग्यतेच्या पलीकडे बोललो असेल किंवा कुणाचा अनादर झाला असेल तर मला क्षमा करावी. आणि आपली काही सेवा झाली, सेवा करण्याची मला संधी मिळाली, यासाठी मी सर्वांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. चंदन से देश की माटी कपड़ों फूल हर ग्राम, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. हर शरीर मंदिर सा पावन, हर शरीर मंदिर सा पावन, हर मानव उपकारी है. जहाँ सिंह बन गए खिलौने, गाय जहाँ माँ प्यारी है. जहाँ सवेरा शंख बजाता, जहाँ सवेरा शंख बजाता, लोरी गाती शाम है. हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. जहाँ कर्म से भाग्य बदलता, श्रम निष्ठा कल्याणी है. त्याग और तप की गाथाएं गाती कवि की वाणी है, गाती कवि की वाणी है. ज्ञान जहाँ का गंगा जल सा, ज्ञान जहाँ का गंगा जल सा, निर्मल है अविराम है. हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. जिसके सैनिक समर भूमि में, जिसके सैनिक समर भूमि में गाया करते गीता है. जहाँ खेत में हल के नीचे खेला करती सीता है, खेला करती सीता है. जीवन का आदर्श जहाँ पर, जीवन का आदर्श जहाँ पर, परमेश्वर का नाम. हर गली में, हर घर में सुबह सुबह भगवान की आरती होती थी. आजकल घंटे की और शंख की आवाज़ किसी के घर से आना मुश्किल हो गया, तो वो धीरे धीरे घर में आरती का हो या फिर वो जो संस्कार है धीरे धीरे कम कम होते जा रहे. और लोरी गाती शाम है, वो लोग शाम को माँ या फिर अपने बच्चों को रामायण महाभारत की कहानियाँ सुनाती थी. आजकल सभी सीरियल्स में बिजी हो जाते हैं, तो वो संवाद नहीं हो रहा है. जैसे मैं अभी तभी थोड़ा देर में याद आया मुझे, सर सागर जी को मैं बता रहा था ऐसे कि एक भारत की जो संस्कृति है इतनी दिव्य है, वो दुनिया अभी इससे मार्गदर्शन ले रही है. लेकिन अभी कैसा हो गया, जैसे मैं उदाहरण बताता हूँ, हमें मैनेजमेंट में सिखाया जाता है. एक जैसे इटली करके एक देश है, वहाँ के जो सबसे गरीब से गरीब व्यक्ति जिसके पास खाने पीने को कुछ भी नहीं, वो क्या करता है, मैदा जो आटे से 5 गुना सस्ता होता है, मैदे का वो आटा का रोटी बनाता है, उसको सेक के उसमें टमाटर डाल के खा लेता है रोटी की तरह. तो एक अमेरिका के आदमी ने देखा, अरे यार ये तो एक चीज़ है जो मैदे को सेक के उसमें टमाटर डाल के खा सकते. तो वो उसको यूएसए में लेके गया, उसने उसमें चीज़ डाला, मोज़रेला डाला, मायोनीज डाला, ये डाला, वो डाला, उसको पिज़्ज़ा बोल के उसको ब्रांडिंग किया. उसको ठीक है, सबसे गरीब से गरीब आदमी का खाना है वो,
लेकिन उसको ब्रांडिंग इतना किया, उसका मार्केटिंग इतना किया कि अभी इटली वालों को वो यूएसए वाले पिज्जा बेच रहे हैं। तो क्या हो गया, वो उसको कहते हैं पिज्जा इफेक्ट। तो भारत की संस्कृति जो है वो हमारी खुद की थी, हमको सबको मालूम था कि अभी यूएस में लोग पागल जैसे पड़े नीम के ऊपर पेटेंट लेने को, हल्दी के ऊपर पेटेंट, हल्दी का दूध जो हम पी रहे हैं उसको टर्मेरिक लेटर बोल के उसको 450 रुपये में आधा कप पिलाते हैं यूएस में, 450 रुपये में आधा कप हल्दी का दूध। सबको मालूम है इससे खांसी ठीक होती है, उससे कफ जाता है, ये घर घर में नॉलेज था। लेकिन क्या है, ये क्या बोलते हैं ना इसको, हिंदी में कहावत है, घर की मुर्गी दाल बराबर। हम तो नॉलेज खाते नहीं, घर का पनीर दाल बराबर। तो ऐसा मिल रहा था हमारे शास्त्रों से, हमको लेना नहीं था। जब जैसे कोई फॉरेनर बताएगा योगा के बारे में, आयुर्वेद के बारे में, तो हम सुनेंगे। तो उसकी क्यों आवश्यकता है? जैसे मेरा भाई हमेशा उदाहरण देता है कि अगर आपको कोई 2 पेन बेचने आया, कोई 2 पेन, एक पेन को बोला कि ये ना एक खरपुंडी करके गाँव है वहाँ से बनी है, और उससे भी 3rd क्लास कोई बहुत ही गंदी पेन है, लेकिन वो बोलेगा ये ना न्यूयॉर्क से आया है, ये ना जर्मनी से लेके आया हूँ। भले क्वालिटी में सबसे 3rd क्लास हो, और ये यहाँ के किसी गांव का पेन भले लिखने में अच्छा हो, लेकिन हमारी चॉइस क्या होगी, नहीं नहीं ये वाला अच्छा रहेगा, ये यूएसए से आया है। और हर चीज़ के पीछे क्या क्या विज्ञान है। बट कहने का भाव ये है कि यूएसए फॉरेनर ने हमको हमारी चीज़, जी हमारा अभी योगा है, अभी हार्डली किसी गांव में योगा या आयुर्वेद का बात चलेगा, लेकिन यूएसए में अभी फॉरेन में जाएंगे आप, संस्कृत के ऊपर जर्मनी में सबसे, अभी इंडियन लोग जर्मन सीखते हैं, फ्रांस सीखते हैं, फ्रेंच सीखते हैं, जर्मनी में सबसे ज़्यादा संस्कृत सीखते हैं। अभी बोला गया है कि सबसे बेस्ट लैंग्वेज फॉर आईटी कोडिंग इज संस्कृत। इंग्लिश में कोडिंग करते सारे सॉफ्टवेयर एप्लीकेशन के, मेरे आईटी का भी मेरा थोड़ा, तो बेस्ट लैंग्वेज फॉर कोडिंग इज नाउ संस्कृत। सारी दुनिया संस्कृत सीख रही है, लेकिन भारत वालों को संस्कृत संभाषण में रुचि नहीं है। हमने मुंबई में संस्कृत संभाषण का 7 दिन का सेशन अटेंड किया था, उसमें इतना सारा चीज़ पता चला कि भाषा के पीछे इतना विज्ञान है। जैसे मैं छोटा सा उदाहरण देता हूँ, अभी सबको ABCD पता है, ABCD A to Z पता है, इसके पीछे का किसको विज्ञान मालूम है क्या? A के बाद B क्यों आता है, C क्यों आता है? कुछ नहीं है लॉजिक, क्योंकि उसमें लॉजिक है ही नहीं, तो पता कैसे रहेगा। लेकिन अपनी जो 12 खड़ी है वर्णमाला, जो संस्कृत की, मराठी की, या फिर किसी भी भारतीय भाषाओं की, अ आ ई ए ऐ ओ औ अम हा, उसका क ख ग घ घ, इसमें बहुत बड़ा विज्ञान है। आप मैं बता रहा हूँ मैं, जैसे क वर्ग है, क ख ग घ, ये जो है इसमें आप देखना बायोलॉजिकली आपके गले से आवाज निकलती है। क ख ग, आपका मुंह का कोई भी अंग किसी को भी स्पर्श नहीं करता है, लेकिन आप दूसरा लेंगे प फ ब भ म, तो दोनों ओठ एक दूसरे को टच होते हैं। बोल कीजिए क्या, प फ ब भ म। तो हमारे मनीषियों ने, ऋषियों ने क्या किया, ऐसे और दांत और जीभ टच हो गई, तो क्या निकलेगा, त थ द ध। समझ? तो हमारी वर्णमाला जो ऐसे हवा में किसी की कोई नींद से उठा और अचानक से लिख दिया, ऐसा नहीं है। वो बहुत बड़ा विज्ञान है। मीन्स उन्होंने अपने बायोलॉजी को ध्यान में रखते हुए, और दुनिया की और कोई भाषा नहीं है, अपनी जो वर्णमाला है उसमें अपने कंठ से निकलने वाले सारे स्वर इंक्लूड है, सारी आवाजें इंक्लूड है। इंग्लिश में ल नहीं मिलेगा आपको, ल बहुत सारी चीजें उसमें इंक्लूड ही नहीं है, उसमें ज्ञान नहीं मिलेगा। उसमें वो लोग मीन्स बात ये मैं बोल रहा हूँ कि छोटी छोटी चीजों में इतना बड़ा विज्ञान है जो उस रूप से सिखाया नहीं जाता या फिर दिखाया नहीं जाता है। क्योंकि क्या है, पिज्जा इफेक्ट है, वो इटली वालों को भी नहीं समझ में रही, हमारी चीज हम लोग 450 में बेच रहे। तो अभी आजकल फॉरेन से कोई आएगा तो फॉरेनर बोलेगा आयुर्वेद के बारे में, तो हाँ ये अच्छा है। अरे व्हाई डू वी नीड समवन एल्स टू टेल अस व्हाट इज बेस्ट इन अस? तो इस दृष्टी से हाँ, आता आपण संघाची प्रार्थना घेऊया।